अलिबागमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आणि महसूल दिन कार्यक्रमातल्या प्रोटोकॉलच्या वादावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरेंनी निमंत्रण आणि प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती। यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी मंचावरून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती। या प्रकरणावर आता स्थानिक आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली आहे। चांगल्या कार्यक्रमामध्ये वाद निर्माण करणं हा तटकरे कुटुंबाचा गुणधर्म आहे। लोकांना कमी लेखून राजकीय फायदा घेण्याची कार्यपद्धती आहे। हा संपूर्ण रायगडवासियांचा अवमान आहे आणि जनता योग्य वेळी उत्तर देईल असा घणाघात दळवींनी केला। महसूल दिनाच्या कार्यक्रमातून सुरू झालेला वाद रायगडच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फोडण्याची चिन्ह आहेत। तटकरे साहेब, गोगावले साहेब, तटकरे साहेब सर्वांचा या ठिकाणी मी माफी मागतो विभागातर्फे की आमच्या विभागाने थोडी गल्लत केली आहे, पण यापुढे मात्र आमचा विभाग अशी कुठलीही गल्लत करणार नाही। आपल्या जिल्ह्याचा मान सन्मान, लोकप्रतिनिधीचा मान सन्मान प्रशासन पूर्ण राखेल। स्वतःचा कार्यक्रम असेल तर ते वेगळ्या परिभाषेत बोलणार आणि असं जर कार्यक्रम कुठला असेल तर आम्ही कोणतरी आहोत की आम्हाला सगळं कळतं अशा आविर्भाषामध्ये त्याने ते वक्तव्य केलं। हे खरंच शोभनीय नाही आहे। हा तमाम रायगडवासियांचा अवमान असं मी नक्की सांगेल। तटकरेला ते खरंच शोभनीय अजिबात नाही आहे, परंतु तटकरे फॅमिलीचा एक तो गुणधर्म आहे की कुठल्याही चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणून लोकांना कमी लेखणं हा त्यांचा गुणधर्म आहे आणि मग त्यांचा तर कसा फायदा करता येईल या संदर्भातील रणनीती त्यांनी त्या मंचावर तयार केली। याचा तमाम रायगडवासी नक्की निश्चित करतील।